दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रामध्ये जे पोल्युशन होतं आजूबाजूच्या परिसरामध्ये जवळपास 10 किलोमीटरच्या परिसरामध्ये जे पोल्युशन होतं, ज्या गावांना जे पोल्युशन होत आहे प्रदूषणामुळे जे त्रस्त झाले आहे, खोकला आहे, आजार आहे, शेतीमध्ये राख पसरलेली आहे, पिण्याचं पाणी दूषित झालेलं आहे, अशा सर्व गावांचे सरपंच या ठिकाणी बसलेले आहे आणि त्यांची मागणी आहे की जो CSRचा पैसा आहे तो समान रीतीने वाटप केला पाहिजे। आत्ता जो CSRचा पैसा आहे तर दीपनगर प्रशासनाने तो वशिलेने काही गावांना 75 लाख आणि काही गावांना 15 लाख अशा असमानतेनं दिलेला आहे। काही गावांना 47 लाख आहे, काही गावांना 75 लाख आहे, काहींना 77 लाख आहे आणि काही गावं त्याच्यामध्ये घेतले तर 15 लाखाच्या आत आहे। ही असमानता आहे। खरं म्हणजे जे प्रदूषित आहे वेल्हाळा वगैरे, जिथं राखेचा बंड आहे, ॲश बंड आहे, तिथं इतक्या मोठ्या प्रमाणावर राख आहे की सर्व गावात राख, सर्वदूर राखच आहे आणि त्या गावाला फक्त 15 लाख। आणि काही गावं अशी आहेत की जे या परवीमध्ये येत नाही, ते गावं नव्यानं समाविष्ट केले आता 15 दिवसामध्ये आणि ते नियमबाह्य आहे। म्हणून त्या ठिकाणी समानतेनं वाटप झालं पाहिजे। एक दुसरं, निदान CSRचे नियम काय आहे, निकष काय आहे, कोणत्या निकषावर तुम्ही हे वाटत आहात, का वशिला लावला म्हणजे दिले, का भ्रष्टाचार केला म्हणजे दिलं, असं होत आहे का? या संदर्भामधली जी भूमिका आहे ती स्पष्ट करावी म्हणून या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि या माध्यमातून या गावांची रास्त मागणी आहे। कारण हे गावं सगळे पोल्युटेड गाव आहे, प्रदूषित गाव आहे, त्या गावांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून मी त्यांना पाठिंबा दिलेला आहे। दीपनगर प्रशासनाने नुकताच CSR फंड हा जो वितरित केला, हा याच्या पहिले सुद्धा 2 महिन्याच्या पहिले एक हे केला होता, जाहीर केला होता। त्याचे टेंडर पण काढले होते, त्याचे टेंडर काढून पब्लिक केले होते, परंतु ते पब्लिक झालेले टेंडर कोणाच्या सांगण्यावरून व कोणता निकष लावून कॅन्सल केले हे साहेबांनी लेखी पत्रात आम्हाला कळवावं। कारण जो आम्ही बाधित आहे, 100% बाधित असल्यावर सुद्धा आमच्या गावावर जर अन्याय होत असेल आणि आम्हाला साहेब लोक मिटिंगला बोलवत असतील, मिटिंगला बोलवल्यानंतर जर आम्हाला असं उन्हात बसावं लागत असेल तर साहेबांनी सुद्धा अशा कडकडत्याच उन्हात येऊन आमच्याशी मिटिंग घ्यावी, अन्यथा आम्ही 1 घंटा वाट पाहू नये तर डिझेल अंगावर ओतून साहेबाचा निषेध करू। त्याला परिपूर्ण जबाबदार साहेब राहतील।